मिक्स कडधान्य रस्साभाजी पाहणार आहोत. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये आज ना आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी थोडंसं अशा वाटणातली रस्साभाजी पाहणार आहोत. तर अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी मिक्स कडधान्य शिजवून घेतलेत. तर कुकरमध्ये 1 ते 3 शिट्या काढल्या होत्या. हरभरा, मटकी, मूग, हुलगे तर अशी मिक्स कडधान्य आहेत. तर सुरुवातीला थोडंसं वाटण करून घेऊ. तर साधारण एक अर्धा चमचा इतकं तेल घेतलं आहे. तर यामध्ये एक मोठा कांदा असा लांब चिरून घेतला आहे. कांदा सोबतच थोडंसं सुकं खोबरं, लसूण पाकळ्या 7 ते 8, आलं 1 ते 2 छोटे तुकडे, सोबत अर्धा टोमॅटोसुद्धा घेतला आहे आणि सोबतच कोथिंबीरसुद्धा घालू. तर सुकं खोबरं नसेल तर ओलं घेतलं तरी चालेल. तर अगदी थोडं घेतलं आहे आणि 1 हिरवी मिरची घेतली. तर व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कांदा, सुकं खोबरं, हिरवी मिरची. तर हे अगदी साधं सोपं असं वाटण बनवतो आहे आपण. तर या रस्साभाजीमध्ये मी थोडंसं धनेपूड आणि जिरेपूड वापरली. त्यामुळे जर धनेपूड जिरेपूड नसेल ना, तर या कांद्यामध्ये थोडेसे धने आणि थोडेसे जिरे घालून परतून मसाला बनवायचा आहे. लसूण पाकळ्याही घातल्यात आणि सोबतच थोडंसं आलंसुद्धा घातलं आहे. टोमॅटो घेतला आहे अर्धा, चिरून घेतला आहे. तर बी काढून घेतला होता आणि आता सोबत कोथिंबीरही घालू. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे आणि गार करून याचं वाटण बनवून घेऊ. तर अगदी साधं सोपं असं हे वाटण आपण कोणतीही रस्साभाजी वगैरे बनवायला वापरू शकतो. असं हे वाटण आहे. तर या पद्धतीने हे साधं सोपं वाटण वापरून एकदा नक्की रस्साभाजी कोणतीही बनवा किंवा उसळसुद्धा मस्त बनते. तर आता व्यवस्थित मी भाजून घेतलं होतं आणि बाजूला काढून गार करून मिक्सरला याची मस्त अशी पेस्ट बनवून घेऊ. तर लगेचच याच कढईमध्ये फोडणी बनवून घेऊ. तर फोडणीसाठी चमचाभर तेल घेतलं आहे. तर यामध्ये मोहरी अर्धा चमचा, जिरं अर्धा चमचा घालून घेऊ. मोहरी तडतडली म्हणजे जिरं घातलं आहे. त्यासोबतच कढीपत्ता, तर ताजा कढीपत्ता असेल ना तर नक्की घालायचं आहे. खूप मस्त यामुळे सुगंध येतो. कोणतीही उसळ असेल किंवा ही कडधान्य रेसिपीला इतका सुगंध असा आला होता, मस्त सुवास फ्लेवर येतो कढीपत्त्याचा. आणि आता वाटलेलं संपूर्ण वाटण घातलं आहे मी या ठिकाणी. तर आपल्याला जेवढं हवं रस्साभाजी किंवा सुकी भाजी त्यानुसार वाटण घालायचं आहे. तर हे आपण वाटण फ्रीजमध्ये बनवून ठेवलं म्हणजे आठवडाभर टिकतं. तर आज आपण असं ताजं वाटण बनवलं आहे आणि यामुळे तर अगदी मस्तच अशी ही रस्साभाजी बनली जाते. थोडंसं परतून घेऊ मसाला जो आहे ना तो. तर झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून यामध्ये मसाले घालून घेऊ. तर मसाल्यांमध्ये या ठिकाणी मी घेतलं होतं साठवणीचं लाल तिखट घेतलं होतं, मीठ आणि हळद, थोडासा हिंगसुद्धा घेतला आहे. आता या साठवणीच्या लाल तिखटामध्ये संपूर्ण मसाले असतात, त्यामुळे इथं मी जास्त मसाले वापरले नाही आहेत. तर तुम्हाला आवडत असेल तर आवडीनुसार आपण वेगवेगळे मसाले घेऊ शकतो. कांदा लसूण मसाला असेल, गोडा मसाला असेल किंवा अगदी धनेपूड, जिरेपूड असे मसाले आवडीनुसार घालून तर थोडासा हिंगही घातला आहे, लाल तिखट, हळद व्यवस्थित परतवून घेऊ. थोडंसं झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं चांगली उकळी काढून घेऊ. तर या ठिकाणी कडधान्य आधीच आपण शिजवून घेतलेत. तर आता फक्त मसाला शिजला म्हणजे यामध्ये कडधान्य घालायचे आणि थोडंसं लागेल तसं गरम पाणी घालून आपल्याला सुकी भाजी हवी, रस्साभाजी हवी त्यानुसार या ठिकाणी आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर आता शिजवलेले जे कडधान्य ते घातलेत मी. तर हे कडधान्य मी सलाड बनवण्यासाठी शिजवले होते. तर थोडे सलाडसाठी वापरले होते आणि थोडे जे राहिलेली होते तर त्याची अशी रस्साभाजी बनवली. तर सलाड रेसिपी मस्त अशी आहे चॅनलवर. तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सुजाता किचन मेनू या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर शेवटी चवीनुसार मीठही घातलं आहे आणि कोकम घेतला आहे मी. तर अगदी छोटासा छोटे छोटे तुकडे करून घेतले, 1 पाकळी. टोमॅटोसुद्धा वापरला आहे. तर कोकम अगदी थोडा वापरला आहे आणि यामुळे खूप असा मस्त फ्लेवर येतो. तर असेल तर नक्की वापरायचं आहे. थोडासा धुवून घेतला आहे मी, छोटे छोटे तुकडे करून घातला आहे आणि आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं उकळी काढून मस्त असा या ठिकाणी पाहू शकता आपली रस्साभाजी मिक्स कडधान्याची तयार आहे.
तर मोड आलेले मिक्सरचे आपले कडधान्य आहेत ना, त्याची भाजी अगदी प्रोटीनयुक्त आणि चवीला तितकीच भारी भाकरीसोबत खाण्यासाठी किंवा राईससोबत खाण्यासाठी, चपातीसोबत खाण्यासाठी मस्त अशी ही सकाळी असेल किंवा दुपारी रात्री डिनरसाठी सुद्धा आपण अशी मस्त बनवू शकतो. अशी ही साधी सोपी ना रस्साभाजी रेसिपी या पद्धतीने नक्की ट्राय करा. तर शेवटी ना मंद आचेवर अशी 5 मिनटं मी उकळी काढून घेतली होती आणि या ठिकाणी मस्त अशी आपली अगदी 5 ते 7 मिनटात रस्साभाजी बनवून तयार आहे. तर शेवटी वरून थोडीशी कोथिंबीर, आवडत असेल ना तर ओलं खोबरंसुद्धा घालायचं. यामुळे सुद्धा खूप मस्त अशी चव येते या रेसिपीला. हे वाटण बनवून ठेवलं म्हणजे सकाळी ना घाई गडबडीमध्ये पटकन अशी आपण ही रस्साभाजी बनवू शकतो. तर आपलं फ्रीजमध्ये एखादं वाटण तर असतंच, तर ते वाटण घालून ना पटकन अशी आपली रस्साभाजी बनवून तयार होते. तर या पद्धतीने नक्की बनवा. पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.